या संपूर्ण ओलीस नाट्याचा घटनाक्रम कसा होता ते पाहूयात। ओलीस नाट्याचा घटनाक्रम सकाळी 10 वाजता ऑडिशनसाठी मुलं आरे स्टुडिओत जमायला सुरुवात झाली। सकाळी 10 वाजता कल्याण, नालासोपारा, नांदेड, कोल्हापुरातून मुलं दाखल झाली। दुपारी 1:30 वाजता पालकांकडून स्टुडिओत जाण्याची सुरक्षा गार्ड्सना विनंती केली। दुपारी 1:35 मुलं लंचसाठी बाहेर का येत नाहीत अशी पालकांनी विचारणा केली। दुपारी 1:40 मुलांना ओलीस ठेवल्याची सुरक्षा गार्डकडून पालकांना माहिती मिळाली। दुपारी 1:45 पवईच्या महावीर क्लासिक इमारतीतून पोलिसांना ओलीस ठेवल्याबाबत फोन आला। दुपारी 2 वाजता ओलीस ठेवणाऱ्याची रोहित आर्य अशी ओळख आहे, मागण्यांबाबतचा व्हिडिओ जारी करण्यात आला। दुपारी 2:10 रोहित आर्य सोबत पोलिसांचे वाटाघाटीचे प्रयत्न व्यर्थ गेले। दुपारी 2:15 वाजता पोलिसांनी बाथरूमच्या खिडकीतून स्टुडिओत प्रवेश केला। दुपारी 2:15 वाजता रोहित आर्यकडून एअरगनद्वारे पोलिसांवर गोळीबाराचा प्रयत्न झाला। दुपारी 2:15 वाजता पोलिसांकडून प्रत्युत्तरादाखल गोळीबार करण्यात आला, त्यात आर्य जखमी झाला। जखमी रोहित आर्यला रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आलं। दुपारी 5 वाजता 17 पोलिसांची सुखरूप सुटका करण्यात आली।